वेलकम टू माय न्यू ब्लॉग। कैसे होंगे आप लोग? अच्छे होंगे। क्या स्वागत है मेरे चैनल में राजकुमार 1 2 3। कैसी मेरे तैयारी देख सकते हैं आप लोग, कसला भारी IPL का तैयारी गाइस देख सकते हैं। हमारे छत्रपति शिवाजी बैठे तो गाइस आपको ट्रॉफी का भी दिखाऊंगा। आलेले आहे आणि इथं फटाके पण वाजवतोय बघा बघा गाईस, कसलं भारी आहे गाईस। गाईस इथं साहेब आले बघ बघा। जय भवानी, जय शिवाजी। गाईस इथं आलेले छत्रपती संभाजी महाराज की साऱ्या जगाला कळू द्या, अखंड हिंदुस्थानात नवा सूर्योदय झालाय। सह्याद्रीच्या कुशीत वाघिणीच्या पोटी छावा जन्माला आलाय। हसते कदम राग आले, हसते कदम। त्यानंतर संकेतजी भासे, विनोद दादा कडू, विनोद काका शिंदे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं या ठिकाणी आपण पाहतोय। आमचे सन्माननीय ॲडव्होकेट संकेतजी भासे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संकेत दादा भासे तसेच विनोद दादा या स्पर्धेचं उद्घाटन ॲडव्होकेट संकेतजी भासे, रोहितजी शिंदे असे मान्यवर खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेत। आमचे प्रमोदजी लाड देखील आहेत त्या ठिकाणी, बरेचसे मान्यवर खऱ्या अर्थाने ब्लॉगर बरेचशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि त्यांच्याच विद्यमानाने जर पाहायला गेलं त्याच्यामध्ये टॉस जिंकलाय स्विशा 7 स्टार टीमनं। पर्व चौथे यासाठी उपस्थित असलेले सन्माननीय नगरसेवक संकेतजी भासे। पहले मैच शुरू हो चुके गाइस, देख सकते हैं आप लोग। तृतीय क्रमांकाचं जे पारितोषिक दिलेलं आहे ती दिनेशजी कडू यांनी दिलेलं आहे।
त्यानंतर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक दिलेलं ते अभिषेकजी सुर्वे यांनी दिलेलं आहे. तसेच मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज यासाठी प्रतीक दांडेकर यांनी दिलेलं आहे. तर या सर्वांचे मी ग्रामस्थ मंडळ इंदिरानगर प्रीमियर लीग यांच्यातर्फे हार्दिक आभार व्यक्त करतो आणि पुढे योगेशकडे वळतो. थँक्यू. खऱ्या अर्थानं जे लाभार्थी या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून जे आर्थिक सहाय्य झालं त्या सर्वांचं खऱ्या अर्थानं आभार देखील व्यक्त करणं खूप गरजेचं आहे. कारण की स्पर्धा तुम्ही पाहता फार मोठी आहे, दिमागदार, दर्जेदार आणि देखील असं आयोजन आहे. परंतु त्या आयोजनामध्ये ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी जी आर्थिक सहाय्याची मदत खऱ्या अर्थानं लाभली गेली आहे त्या दानशूर व्यक्तिमत्वांचं देखील स्वागत करणं खूप गरजेचं राहतं. ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी जे पारितोषिक खऱ्या अर्थानं देण्यात आलं ते आमचे संकेतजी पासे, त्यानंतर दिनेशजी कडू हे आमचे दानशूर व्यक्तिमत्व. प्रत्येक क्रिकेट सामन्यांमध्ये त्यांच्या माध्यमातून जी मदत आम्हाला नेहमी पाहायला मिळते. जिथे जिथे आम्ही क्रिकेटचे सामने पाहतो ना त्या ठिकाणी आमचे संकेतजी पासे असतील, दिनेशजी कडू असतील ते आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं देखील या ठिकाणी समाप्त झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 14 वरती. 14 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी खऱ्या अर्थानं मैदानामध्ये चालू आहे. अंडरच्या क्रिकेटमध्ये जर पाहायला गेलं ना तर अगदी विस्फोटक आक्रमक अशी आपल्याला सुरुवात नेहमी पाहायला मिळते. परंतु ही पहिली मॅच आणि या पहिल्या मॅच मध्ये जर पाहायला गेलं ना तर थोडीशी सावध आणि संयमी सुरुवात आपल्याला पाहायला. टॅप केलाय चेंडूला, चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 18-19 वरती. 19 धावा धाव फलकावरती. पुनश्च टॅप केलाय, क्षेत्ररक्षक आहेत यावेळी चांगली फिल्डिंग. एकच धाव, एक धावेवरती खऱ्या अर्थानं समाधान मानावं लागतं. एक धाव खऱ्या अर्थानं खूप गरजेची आहे. धावसंख्या पुढे नेण्याचं काम दोन्ही बॅटरच्या दरम्यान. हा फटका चांगला आहे. यावेळी इथे क्षेत्ररक्षकानं चुकी केली आहे. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या पली. थँक्यू तिथे थँक्यू. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 24 धावा धाव फलकावरती. शेवटचं षटक, निर्णायक षटक, लॉकवरचं षटक, हाणामारीचं षटक म्हणून या षटकाकडे पाहिलं जातं आणि ते षटक घेऊन आला गोलंदाज हर्ष. पहिला चेंडू आक्रमण केलंय आणि त्याला षटकार. परंतु पहिल्या चेंडूवरती विकेट आली. अशोक यांना परतावलंय, ज्यांना खऱ्या अर्थाने पारी सांभाळली होती. अंपायर सिग्नल नो बॉल. 1+1 2 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातील. धावफल जाऊन पोहोचलाय 26. मोठा फटका कन्वर्ट करत होता बॅक टू द बॉलर. एक सिंगल धाव डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अंडरम क्रिकेट, शॉर्ट टर्म क्रिकेट, या क्रिकेटमध्ये झटपटीचा हा खेळ आणि या झटपटीच्या खेळामध्ये आपण पाहतोय 27 धावा धाव फलकावरती. व्हाईट बॉल, आणखीन एक ऍड धाव. सोपी झेल आणि या ठिकाणी कॅरी देखील केली आहे. बरेचशा कमी कालावधी कालावधीमध्ये आपण पाहतो ना अंडर क्रिकेटमध्ये झेल मात्र कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. ही चांगली झेल या ठिकाणी आपण पाहतो. आणखीन एक फलंदाज या ठिकाणी बाद होता. 28 धावा धाव फलकावरती. व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव. हा चौकार आलाय आणि चेंडू आहे नो. प्रतीकच्या बाटमधून हा चौकार आलाय. 5 धावा धाव फलकावरती ऍड केल्या जातील. धावफलक जाऊन पोहोचतोय 34. हा चांगला चेंडू. यावेळी अगदी पाहतो आपण थोडासा टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला आणि इथून एक डॉट बॉल. अभी भी गेम चालू आहे. डॉट बॉल आणि फलंदाज झालाय बाद. म्हणजे एकंदरीत झालेली संघाची धावसंख्या 35-36 धावांचा टार्गेट असेल. ते 30व्या 7 स्टार या टीम. काही अभी चेंजर हो रहा है.
जो बैटिंग थे वो फील्डिंग में जाएंगे और जो फील्डिंग वाले थे वो बैटिंग में आएंगे गाइस, देख सकते हैं आप लोग। और गाइस इधर देखने के लिए देख कितने सारे हैं। नेक्स्ट मॅच साठी अष्टविनायक आणि त्यांच्या विपक्षामध्ये आरपी वॉरियर्स. अच्छा अच्छा, एक एक्झिबिशन मॅच आपण खेळवणार आहे, प्रेक्षणीय सामना, म्हणजे खऱ्या अर्थानं दहिवलीकरांचं भविष्य, जे आमचे छोटे युवा खेळाडू खऱ्या अर्थानं नेक्स्ट मार्च मध्ये आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतील. 35 झाला आणि या 36चे इथून तुम्हाला गरज आहे. 36 धाब्यांचा टार्गेट असेल तुमच्यासमोर. त्रिशा 7 स्टार या टीमला इथून जिंकण्यासाठी बनवायचं आहे त्या 36 धावा. अंपायर सिग्नल मॅच ऑन. 36चं टार्गेट स्ट्राइकिंग एंडवरती समीर, नॉन स्ट्राइकिंग एंडवरती आपण पाहतोय राहुल. अच्छी लगी प्लीज लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए और ना आपको मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. थैंक यू फॉर वॉचिंग, बाय.